मला एक 6 महिने झाले आपले 4 महिने झाले 4 महिने झाले दुबई जिल्ह्यात ऍक्टिव्हिटी आहे. टोटल 6 स्टेटमध्ये आहोत आपण. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, इंदूर म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात आणि दुबई. सो टोटल 163 चॅप्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत. काही रिजन्स आपण केलेले आहेत म्हणजे ठाणा रिजन, वेस्टर्न रिजन, सेंट्रल रिजन असे मिळून साधारण 32 रिजन आहेत. विदर्भ मॅडम एक्सपान्शन करतात, सो विदर्भ रिजन आहे, बरेच रिजन आहेत. सो टोटल 5678 हा कॅल्क्युलेशन आहे. आतापर्यंतची लर्निंग ही एवढी झालेली आहे की ते 2 कोटी 20 कोटी 200 कोटी 207 कोटी 86 लाख 37,000 रेफरन्स जवळजवळ 17,000 झालेले आहेत आणि ॲव्हरेज व्हॅल्यू पर पर्सन गेलेली आहे 1,21,000. आता हे कसं आहे माहिती आहे की हे फक्त कॅल्क्युलेट केलेलं आहे कारण हे ॲपमधून काढलेला डेटा आहे. ॲक्च्युली बराचसा डेटा आहे तो अजून ॲपमध्ये नाही आलेला आहे. सो इट इज मोर दॅन दॅट. सॅटर्डेचं काम कसं चालतं? एक तर आपल्याकडे असे चॅप्टर्स असतात. सो आपण सगळे चॅप्टरमध्ये एकमेकांना भेटलो. आज आपल्याकडे मरोळ चॅप्टरचे लोक आलेले आहेत. सो आपलं चॅप्टरचं असं सॅटर्डे क्लासमध्ये एक असतं की तुम्ही फक्त चॅप्टरमध्ये बिझनेस नाही करत, तुम्ही क्रॉस चॅप्टर जाऊन सुद्धा बिझनेस करू शकता. सो हे चॅप्टर कॉन्सेप्ट असतं की प्रत्येकाकडे आपल्याकडे ठाण्यामध्ये टोटल 7 चॅप्टर्स आहेत. ओके, आता हे मरोळ हे आलेले आणि ह्यांनी ह्यांचं प्रेझेंटेशन आपल्याकडे दिलं. तसं आपण आपलं प्रेझेंटेशन जाऊन पण मरोळला देऊ शकतात. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन देऊ शकतात. सो हे एक ॲडव्हान्स असतं. सो आपल्यामध्ये हे ॲडव्हान्स असतं. दुसरं असं बिझनेस म्हणजे चॅप्टर बरोबरच आपल्याला प्रत्येक कॅटेगरीचे बिझनेस आहे. म्हणजे आता सर हा सारखा बिझनेस आहे फर्निचरचा. ओके, मग ह्यांना फर्निचरला बिझनेस मिळायला कुठे लोक मिळणार? त्यांना इंटिरियर डेकोरेटर करणार किंवा सो आपल्याकडे वेबसाईट नावाची एक सेल आहे. ओके, हां, वेबसाईट नावाचा सेल आहे. ह्याच्यामध्ये सगळे इंटिरियर्स असतात. सो तुम्ही ऑटोमॅटिकली त्या ग्रुपमध्ये ॲड होणार. तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोशन केला, त्यांना जसे काय पाहिजे असेल ते तुमच्याकडे ऑटोमॅटिकली अप्रोच होईल. सो आपल्याकडे ना लोणचं पापड म्हणजे जे सिमिलर बिझनेस असतात ना त्यांच्या म्हणजे कॅटेगरीज केलेल्या असतात. ह्या प्रकारे असतात. जे इंटरनॅशनली बिझनेस एक्सपांड करतात त्यांच्याकडे IPC असते. अशा प्रकारे आपण त्यांना हे केलेलं आहे. सो सक्सेस स्टोरी. आता मी सांगेन तुम्हाला की सक्सेस स्टोरी म्हणजे काय. आता सॅटर्डे क्लासचा फायदा किती लोकांना झाला ते आपल्या चॅप्टरचे सुरेश मिस्त्री सर. ओके, सुरेश मिस्त्री सरांना मागच्या आठवड्यामध्ये सौरभ परांजपे सरांनी जवळजवळ 32-30 लाखाचा बिझनेस दिलेला आहे. त्यांच्या सासूरवाडीची बिल्डिंग आहे. तिथं रिपेअरिंगचं काम मेंटेनन्स पूर्ण क्लिअर झालेलं. म्हणजे त्यांचे सासरे एकदा त्यांच्याकडे आले, आता ह्या बिल्डिंगचं मेंटेनन्सचं काम चालू आहे होणार आहे असं सांगत होते. म्हणजे अच्छा तुम्ही मेंटेनन्सचं काम येणार कोण करतंय? त्यांनी XYZ पार्टीला दिलेलं काम होतं. सरांनी कन्व्हिन्स केलं की अरे कशाला तुम्ही त्यांना देताय, माझ्याकडे खूप ओळखीचा माणूस आहे, खूप चांगलं काम करून देऊ शकतो. त्यांनी सुरेश सरांना इंट्रोड्यूस केलं. सुरेश सरांचं काम ऑलरेडी ह्याच्या बिल्डिंगचं काम ऑलरेडी केलेलं. त्याने जाऊन सुरेश सरांचं काम बघितलं आणि 30 लाखाची बिल्डिंग केली. सो हे रेफरन्स होतं. सौरभ सर स्वतः तुम्हाला किती बिझनेस मिळाला आतापर्यंत? या वर्षी आता 6 महिन्यामध्ये 22 लाखाचा बिझनेस मिळाला. 22 लाख फक्त सॅटर्डे. सो हा बिझनेस जेव्हा तुम्ही कव्हर करतात ना ऑटोमॅटिकली हा बिझनेस जर्नीमध्ये कन्वर्ट होतो. नीतू सुवर्ण, तुला दर महिन्याला जवळजवळ 50,000ची गंडी लागतेस. तू दर महिन्याला पुण्याला जातेस. सरांना भरपूर गाड्या मिळाल्या. सो आता ऍक्च्युली नेटवर्कमध्ये तुम्ही कोणी नेटवर्किंगमध्ये ऑलरेडी काम केलंय व्हिजिटर्समध्ये? बरं नाही केलेलं, अजून कोणी नाही केलं. नेटवर्किंगमध्ये काम कसं होतं माहितीये, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता मी तुम्हाला कनेक्ट करते म्हणजे काय, समजा मला आणि ह्यांना भेटायचंय. ओके, हे स्वतः एक्सपोर्ट करत नाहीये. मी इंटरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग माझी कॅटेगरी आहे. मी क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंगचं काम करते, जर तुम्हाला माहिती असेल तर. असं तर स्वतः एक्सपोर्टर नाहीये, पण त्यांच्या ओळखीतले एक्सपोर्टर असेल ते मला कनेक्ट करून देऊ शकतात. म्हणजे हा एक माणूस आहे. पहिलं तर आम्ही एकमेकांचा नंबर एक्सचेंज करू, म्हणजे माझा स्वतःचा रेफरन्स पहिला जाऊ आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या रेफरन्स मध्ये असलेले असंख्य लोक, माझ्या मोबाईलच्या मध्ये कनेक्शन मध्ये असलेले लोक ज्यांना तुमची सर्व्हिस हवी असेल मी त्यांना कनेक्ट करून देऊ शकते. सो इट इज नेटवर्क अशा प्रकारे ग्रो होतं. अशा प्रकारे तुम्हाला बरेच रेफरन्स मिळत असतात.
तर एका मेंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये 100 मेंबर असतील तर 40 मेंबर, आपल्याकडे 43 मेंबर आहेत, 44 मेंबर आहेत. बरोबर? तर त्यांचे मेंबर बघितलं तर 4400 कॉन्टॅक्टचा तुम्हाला ऑटोमॅटिकली डेटा मिळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला रेफरन्सेस मिळतात. सो आणि आफ्टर कोविडच्या अगोदर सगळं त्यांना कोल्ड कॉलिंग खूप होती. पण आफ्टर कोविडनं मार्केटिंगची टेक्निकच बदलली आहे. खूपसं काम हे रेफरन्स करतं. मग मी ते आवडते, मग मी ठीक आहे, मग तुम्हाला करते. असं रेफरन्सने काम करायला लोक खूप वाटतं. सो हे जे रेफरन्स तुम्हाला मिळतात हे सगळे ना 100% स्ट्रॉंग रेफरन्सेस आहेत. त्यांना ऍक्च्युअली गरज असणं त्याप्रमाणे कन्व्हिन्स केलेलं आहे. सो सॅटर्डे क्लब जॉईन करण्याचा फायदा काय असतो? एक असतं फंटास्टिक ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे तुम्हाला आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर आपला एक ठाणा रिजनचा सुद्धा मोठा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ ठाणा रिजनमध्ये 260-270 माणसं आहेत. त्या सगळ्यांचा ऍक्सेस तुम्हाला मिळतो. तुम्ही तुमचं बिझनेस प्रमोशन कंटिन्युअसली त्या ग्रुपवर करू शकता. सो यू कॅन डू, तुम्हाला त्या सगळ्यांचा ऍक्सेस मिळतो. नंबर आहे कॉर्पोरेट प्रेझेंटेशन. आज या दोघांनी प्रेझेंटेशन दिलं. बऱ्याचदा आपल्याला पुढे बोलायची संधी माहीत नसते कसं बोलायचं. या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये आपण शिकतो. एखादं प्रेझेंटेशन फेल आहे पण मग आपण आपल्या चुकांमधून शिकतो. सो हा एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्ड करतो. त्याच्यानंतर पब्लिक स्पीकिंग. दरवेळेस आपण 1 मिनिट आपण प्रत्येकडे बोलत जाऊन आपले एनहान्स होतात. पब्लिक स्पीकिंग डेव्हलपमेंट होते. लिडरशिप क्वालिटी होते. आज आपल्याकडे बरेचसे लोक स्वतःहून पुढे कामं करतात. लिडरशिप डेव्हलप होतो. आणि बॅकअप मेंबर म्हणजे आज आपल्याकडे बरेच लोक नाही आहेत पण ऑटोमॅटिकली त्यांना सुद्धा रेफरन्स मिळेल. आता मी सुरेश सरांचं नाव घेतलेलं म्हणजे तुम्ही एखाद्या मिटिंगला नाही आलात ना तरी तुमचं नाव समोर केलं जाईल. अशा प्रकारे रेफरन्स कव्हर होतो. सॅटर्डे क्लबमध्ये काय होतं, आम्ही आपलं एक MDP नावाचं ट्रेनिंग असतं. तो ट्रेनिंग असतात, लर्निंग सेशन असतात. भिडे कट्टा म्हणजे मल्टिपल लोक एकत्र भेटून आपण एकमेकांबरोबर बिझनेस शेअर करतो, रेफरन्सेस शेअर करतो. MDP LDP ट्रेनिंग असतात. JVs अँड कोलॅबरेशन होतात. म्हणजे बऱ्याच लोकांचा सिमिलर बिझनेस असतात ते JVs आणि कोलॅबरेशनमध्ये काम करू शकतात. क्रॉस चॅप्टर मीटिंग असतात जे हे आले होते आज. हे फक्त सॅटर्डे क्लबमध्ये असतं की तुम्ही दुसऱ्या चॅप्टरची मीटिंग अटेंड करू शकता आणि क्रॉस चॅप्टर प्रेझेंटेशन देऊ शकता. सो आपण वर्षाला जवळजवळ 4 प्रेझेंटेशन देऊ शकतो. अगदी कट टू कट मध्ये गेला तर पण वर्षाला दर 3 महिन्यानंतर आपण एका प्रेझेंटेशनला एलिजिबल असतो. सो बिझनेस सेल आणि पॉवर ग्रुप हे मी तुम्हाला सांगितलं की नेटवर्क आपला असं स्ट्रॉंग पडत जातो. आता इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही एखाद्या जस्ट डायलवर तुमचा बिझनेस रजिस्टर केला तर तुम्हाला किती पैसे भरावे लागतात सगळे? 30,000च्या पुढे 36,000 जस्ट डायलमध्ये करावे लागतात सुरेखामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला किती रेफरन्स येतील? किंवा आपण जर एखादा मार्केटिंग पर्सन ठेवला ओके तर त्याला मिनिमम 15,000 पगार द्यावा लागतो. बरोबर. अप्रॉक्सिमेटली एक्सपेन्सेस 15,000 पर मंथ. त्याच्यानंतर म्हणजे 1,80,000 तुमची इयरली पॅकेज. न्यूजपेपरमध्ये ॲड दिली तरी तुम्हाला किती रंडीलमध्ये कन्वर्ट होतील? मिनिमम 5,000 रुपये एका ॲडचे लागतात. तर हे सॅटर्डे क्लबचं आमची मेंबरशिपची फी आहे. सॅटर्डे क्लबने ऑलरेडी सांगितले की हा ट्रस्ट आहे. ट्रस्ट असल्यामुळे काय असतं की आपली मेंबरशिप फी फार कमी आहे. 4,000 रुपये आपली मेंबरशिप फी आहे. रजिस्ट्रेशन 5,000. सो 4,500 आपली मेंबरशिप फी येते प्लस GST 5,310 होते. आपल्या महिन्याला 2 मीटिंग असतात. ओके म्हणजे वर्षभराला 24 मीटिंग होतात. एक दर मंडे, फर्स्ट मंडे आणि थर्ड मंडे आपली मीटिंग असते. सो ज्या महिन्याला 24 मीटिंग होतात त्या 24 मीटिंगचे व्हेन्यू चार्जेस येतात 17,280 रुपये. त्याच्यावरती GST येतो 3,920 सगळ्यांवरती मिळून आणि तुमची टोटल कॉस्ट पडते 25,700. ही सॅटर्डे क्लबची इन्व्हेस्टमेंट आहे. ही अमाऊंट ॲक्च्युली खूप लहान आहे आम्हाला बरोबर कारण 5,000ची मेंबरशिप आणि 25,000 रुपये व्हेन्यू लागतात. त्याच्यामुळे आम्ही ही वर्कशॉपमध्ये देतो. तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक सर पाठवतीलच सर्वचं. त्याच्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन करून प्रोसेस कंप्लीट करू शकता. पुढची मीटिंग आपली 1 डिसेंबर 1 डिसेंबरला आहे. त्यावेळेस तुमचं सेम पद्धतीने आपण इंडक्शन केलं जाईल. खूप खूप धन्यवाद. नुकती वेळासाठी पुढे जाताना मी रिक्वेस्ट करेन डॉक्टर प्रज्ञा बापट यांना आपल्या व्हिजिटर्सना मार्गदर्शन करण्यासाठी. नमस्कार. आपले इन्स्पिरेशन भिडे सर यांना वर्गात करून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. आज इकडे व्हिजिटर्स आले. ॲक्च्युली तृप्तीने माझं सगळं कामच पूर्ण केलेलं आहे. काही बोलायला तृप्तीने ठेवलेलंच नाही आहे. तरी मी सांगेन
की एकतर आज एवढ्या सकाळी थंडी आहे आणि तुम्ही उठून आज उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने आणि सॅटर्डे क्लबचं जे ब्रीदवाक्य आहे की श्रीमंत होण्यासाठी आज तुम्ही जे पहिलं पाऊल उचलले तर पहिले व्हिजिटर्ससाठी आपण बघतो की अनेक कम्युनिटीज असतात की जे एकमेकांना खूप हेल्प करत असतात. युजली गुजराती कम्युनिटी, शेट्टीज कम्युनिटी, तिथे बिझनेसेसमध्ये एकमेकांना बरीच हेल्प केली जाते. पण विवेसरांनी ही जी चळवळ सुरू झाली की मराठी माणूस हा उद्योजक झाला तरच तो श्रीमंत होऊ शकतो. तो नोकरदार नाही राहायला पाहिजे, त्यांनी श्रीमंत व्हायचं असेल तर उद्योजक व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ही चळवळ सुरू केलेली आहे आणि असाचा एवढा महावटवृक्ष निर्माण झालेला आहे. इथे आपण काय करतो हे एन्जॉय आहे. ते तुम्ही सांगितलं असेल की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. इथे आपण एकमेकांना रेफरन्स देतो, कोणी कमिशन घेत नाही. तर इथे आपण काय करतो तर आपण एकमेकांना हँड होल्डिंग करतो. आणि सॅटर्डे क्लब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे बाकीचे तुम्ही इथे कोणी नेटवर्किंग मध्ये ऑलरेडी होतं का? आज व्हिजिटर्स जे आले त्याच्यापैकी कुठले प्लॅटफॉर्म दुसरा अटेंड केलाय कोणी नेटवर्किंगचा? आज फर्स्ट टाइम तुम्ही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. नेटवर्किंग ही आजची काळाची गरज आहे. कारण आता कोविड नंतर आपण बघितलेलं आहे की आपण लोकांपर्यंत जर आपला बिझनेस पोहोचवायचा असेल तर हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. सॅटर्डे क्लब बद्दल मी बोलेन की इतर जे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत तिथे तुम्ही त्या चॅप्टरपुरतेच मर्यादित राहा. इथे आपल्याकडे आपले आता सांगितलं 165 चॅप्टर ऍक्टिव्ह आपले 150 चॅप्टर आहेत आणि 15 चॅप्टर होऊन घातलेले आहेत. तर त्याप्रमाणे त्या कुठल्याही चॅप्टरमध्ये जाऊन म्हणजे आपण आपला ऍप आहे, उत्कृष्ट ऍप आहे. आज आता ऍक्च्युली कोणी पण रेफरन्स ऍपमध्ये दिले नाहीयेत. प्रत्येकाने रेफरन्स तोंडी सांगताना ऍपमध्ये द्यायचा आहे. याच्यापुढे ऍपमध्येच सगळं काउंट केलं जातं. तर त्या तुम्ही ऍपमध्ये त्या चॅप्टरचे मेंबर्स बघू शकता, थोडं होमवर्क करू शकता की माझ्या बिझनेसला कुठे सपोर्टिंग कोणी मिळू शकतं. तर त्या दृष्टीने तुम्ही त्या चॅप्टरला मी आता बघितलं की 10 मिनिट प्रेझेंटेशन याच्यामध्ये तुमचा व्यवसाय तुम्ही जास्त चांगल्या रीतीने सांगू शकता. आज 10 मिनिट प्रेझेंटेशन दोन्ही खूप चांगले झाले. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा व्यवसाय समजला, तुम्हाला रेफरन्स मिळाला, उपयोग होतो. तर हे काय वैशिष्ट्य की सॅटर्डे क्लबमध्ये तुम्ही कुठल्याही चॅप्टरला इव्हन दुबई चॅप्टरला जाऊन सुद्धा प्रेझेंटेशन देऊ शकता. आपले जेवढे चॅप्टर्स आहेत आणि आपण तिथे विजिबल होतो. आता तुम्ही मला सांगा, मॅडमने सांगितलं की आपण इन्व्हेस्टमेंट करतो, PR ठेवतो, ऍडव्हर्टाईज करतो, तर किती पैसे जातात. पण इथे आज 6000 मेंबर आहेत. हे आपण एकमेकांचे ब्रँड अँबॅसेडर असतो. आणि हे कसं आहे की जो दिखताय तुम्ही विजिबल राहायला पाहिजे. तुम्ही नुसतं इथे रजिस्ट्रेशन केलं, फी भरली आणि फक्त चॅप्टरला आला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्हाला क्रॉस चॅप्टर 1 to 1 ची टूल्स आहेत. म्हणजे जसं सांगितलं MDP म्हणजे मेंबरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. यामध्ये सॅटर्डे क्लब कसा वापरायचा, आपले दुधाळे सर नेहमी म्हणतात वापरा आणि वाढवा तुमचा बिझनेस. तर हा सॅटर्डे क्लब कसा वापरायचा हे शिकवलं जातं आणि इथून आपला त्याप्रमाणे आपण आपला बिझनेस वाढवू शकतो. तर इथे आपल्याला काय मिळतं तर ग्राहक तर मिळतो, सहकारी मिळतो, इन्व्हेस्टर मिळतात, भागीदार मिळू शकतात आणि मेंटरशिप. आता आपला जो मेंटरशिप प्रोग्राम जो चालू झालेला आहे त्याची फी फक्त 35,000च्या आसपास आहे विथ GST पगार. पण त्याच्या सक्सेस स्टोरीज अशा आहेत की या 3 महिन्यातच लोकांचे गेल्या वर्षीचा जो टर्नओव्हर आहे ना तो टर्नओव्हर त्यांचा 3 महिन्यात कम्प्लीट झालेला आहे. या मेंटरिंगमध्ये आता बाहेर आपण बघतो की जे एकटा आपण एंटरप्रेनर आहेत, लर्निंग ही कायम आपल्याकडे असली पाहिजे. असं नाही आहे की आता माझं 15 वर्ष मी बिझनेस करतो मला सगळं येतं. नाही, तुम्ही जेव्हा काही शिकता इथे येऊनही आपल्याला मीटिंगमध्ये पण खूप शिकायला मिळतं. आपण एकमेकांकडे बघून कोण कसा बिझनेस करतोय, कोणाचं काय आहे हे बघून तर आपण शिकतच असतो. पण मेंटरिंग आपलं असं दिसतं की बाहेरच्या 1.5-2 लाख फीज आहे, तिथे आपल्याला फक्त 35,000 6 महिन्याचा तो प्रोजेक्ट महिन्यात 1 मीटिंग केली जाते. मी सगळ्यांना आवाहन करेन की आता नवीन परत मेंटरिंग सेशन चालू होत आहे तर एनरोल करा. खूप सक्सेस स्टोरीज आहेत त्याच्या. आपल्याकडे सगळ्यांनी सांगितलंय की जवळजवळ त्यांचा गेल्या वर्षीचा टर्नओव्हर या 3 महिन्यामध्ये ते अचीव्ह करू शकले. कारण तिथे ग्रुप केले जातात, पुश केलं जातं आणि तुमचा बिझनेस कसा वाढेल याच्याकडे पर्सनली लक्ष दिलं जातं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे मिळतात. इथे आपण सॅटर्डे क्लब ही एक फॅमिली म्हणून हे करतो आणि तुम्हाला आमची थीम आहे की बॉन्डिंग फॉर बिझनेस. तर बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. फॅमिली म्हणून जेव्हा आपण एकमेकांना घेतो तेव्हा आपल्याला एक आत्मीयता असते की अरे माझ्यापेक्षा तुला बिझनेस मिळाला पाहिजे. या आत्मीयतेनं तुम्ही बघितलं की एकमेकांना आपण बिझनेस देत असतो. आणि बॉन्डिंगसाठी आपल्याकडे
होतं आणि तुम्हाला माहिती आहे, आता मला राणीचा रेफरन्स द्यायचा असेल तर आधी त्यांची ओळख, त्यांची मैत्री होणं आवश्यक आहे. जेव्हा माझी मैत्री होईल त्यांच्याशी, तेव्हा कोणीही त्या संदर्भात रेफरन्स असेल तर मला पटकन त्याच आठवते. पण तुमची मैत्री असेल तर मला ती व्यक्ती आठवणार नाही. तर तुम्हाला फ्रेंडशिप करणं खूप गरजेचं आहे. नुसतं इथे येऊन, त्यामुळे तुम्ही जेव्हा बसाल तेव्हा तुमच्या सर्कलमध्ये बसू नका पौर्णमी रोहिणी. तुम्ही इतर लोकांच्या बरोबर बसा. तर तुम्ही आता त्यांना मी नाव घेतलं, पण ऍक्च्युली पौर्णमी अशी आहे की सगळेजण ओळखतात, ती खूप क्रॉस चॅप्टर करते. आणि त्यानंतर अजून एक मी आवाहन करेन की विजिटर्सला सांगेन की तुम्ही जेव्हा ही फी भरायला तेव्हा ती लायबिलिटी समजू नका. तर ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आपला कुठलाही बिझनेस चालू करायचा तर आपण एक काही इन्व्हेस्टमेंट करतो. तो एक अराउंड 30,000 ही छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमधनं आपण लाखो रुपये कमवू शकतो एकमेकांच्या सहाय्याने. कारण इथे काय तुम्हाला माहिती आहे, आपण इथे आम्ही सांगतो की मला बिझनेस मिळेल इथे या. पण मला सांगा की आपण घेणं हा शब्द फक्त घेणं, घेवाण असं होतो का? घेवाण शब्द काय आहे? देवाणघेवाण. घेवाणच्या आधी काय येतं? देवाण. त्यामुळे एक लक्षात ठेवा, गिव्हर्स गेट असतो ऑलवेज. पहिले देवाण असते, तेव्हाच तुम्हाला घेवाण मिळते. त्याच्यामुळे जेव्हा आपण कोणाला काही रेफरन्स दिला, त्या व्यक्ती आपल्याला चांगली लक्षात ठेवते. आणि जर आपल्याला काही मिळत नसेल तर ती नक्की व्यक्ती आपल्यासाठी रेफरन्स हे करू शकते. आता इथे आपण बघितलं की आपण रेफरन्स देतो काय प्रत्येक वेळेला सेल्फ नसतो. पण माझ्या आजूबाजूच्या आता ह्यांनी जसं उदाहरण दिलं आता तृप्तीने की त्यांच्या सासऱ्यांची बिल्डिंग डेव्हलप करायची होती. म्हणजे आपण ती गोष्ट लक्षात ठेवतो का? तर त्यांच्याबरोबर त्यांचं चांगलं बॉन्डिंग झालंय, ते लक्षात ती व्यक्ती सुरेश सर. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं नाही तुम्ही ह्यांना द्या. तर असं तुम्ही आपण क्रॉस रिजन मध्ये तुम्ही जाऊ शकता, असे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमचा बिझनेस तुम्ही वाढवू शकता. तर विजिटर्स वगैरे राहतील का जरा? सरांना सांगायला आवडेल की सर आमचा फूड सेल आहे. आता जसं तृप्तीने सांगितलं अनेक सेल्स आहेत, तर फूड सेल आहे. फूड सेलमध्ये आमचे 225 मेंबर्स आहेत. तर त्यांना नक्कीच तुमचा उपयोग होईल आणि तुम्ही मेंबर झाला तर एक विन विन सिच्युएशन राहील आपल्या दोघांसाठी. तर मला सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्हाला मेंबर व्हायला आवडेल का? मला मेंबर व्हायला आवडेल. याचं कारण मी आम्ही एक सत्कार हॉटेलला मला नेटवर्किंग गेला होता. आता मला त्याचं नाव लक्षात नाही, पण त्याचा खर्च त्यांनी 60,000 ते 1,25,000 सांगितलं. हां, BL. तर डॉक्टर गौरी होळकरांनी मला सांगितलं. पण ती नंतर मी तिथून बाहेर पडले, कारण मला एकंदर नाही ठीक पडलं म्हणून. थँक्यू सो मच. आमच्याकडे मोबाईल पण आहे, तिथे काय स्टॉल्स लावले जातात किंवा कुठलाही एखादा इव्हेंट असतो किंवा काय म्हणतो आपण ॲनिव्हर्सरी, अशा वेळेला प्रत्येक चॅप्टरमध्ये स्टॉल्स लावले जातात. तर तुम्ही कुठेही जाऊन तुमचे स्टॉल्स लावून तुमचा बिझनेस वाढवू शकता. येस सर. मला तर नक्की इंटरेस्ट आहे. सौरभचं उदाहरण जिवंत आहे. एवढा लाखाचा धंदा 6 महिन्यात मिळू शकतो. त्यामुळे बिझनेस इज ॲश्युअर्ड. यू टेक अ चान्स. त्यात मी अजून एक सांगेन सर की मेंबर्सना, तुम्हाला काही मेंबर्सना की तुम्ही लिडरशिपमध्ये या. आज सौरभ सरांना मी यश त्यालाच देईन की त्यांनी लगेच लिडरशिपमध्ये आले, त्यामुळे ते विजिबल जास्त ठिकाणी झाले आणि मग तुमचा बिझनेस वाढायला अजून मदत होते. I really enjoyed the event. नक्की विचारायचं आज होणार का? आज नाही.